काय फक्त सी क्रीम वापरून एवढा छान मेकअप, ग्लोवी डूवी आणि एवढा छान मेकअप, वाव क्या बात है. चला तुम्हालाही करायचा मेकअप तर व्हिडिओ स्किप न करता बघा. हाय हॅलो नमस्कार, ब्युटी विथ आद्यामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक छोटासा मेकअप व्हिडिओ. दररोजच्या लाईफमध्ये आपण 10 मिनिटमध्ये कसा मेकअप केला पाहिजे यावर मी आज व्हिडिओ बनवत आहे, तर तुम्ही तो शेवटपर्यंत बघावा. स्टे ट्यून. स्किन केअर फर्स्ट इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट स्टेपमध्ये आपण स्किन केअर करायचं आहे. ते माझं झालेलं आहे. मस्तपैकी मी फेसवॉश करून आलेले आहे आणि आता या ड्राय स्किनवरती आपल्याला लावायचं आहे मॉइश्चरायझर आणि त्यानंतर सनस्क्रीन. तर ह्या दोन गोष्टी आपल्याकडं सेकंड स्टेपमध्ये असणं आवश्यक आहे. चला तर मग आपण फर्स्ट मॉइश्चरायझर अप्लाय करून घेऊया. तर माझ्याकडे आहे पीच मिल्कचं लॅक्मीचं मॉइश्चरायझर. पाहिजे तेवढं क्वांटिटीमध्ये मॉइश्चरायझर घ्यायचं आहे आणि चेहऱ्यावर असं इव्हनली स्प्रेड करून घ्यायचं आहे. त्यानंतर काही स्टेप करायचे आहे, जसं की मी व्हिडिओमध्ये करते आहे. अशा प्रकारे मॉइश्चरायझर लावलं तर चेहरा हा हायड्रेटिंग राहतो आणि मेकअपही जास्त काळ टिकतो. मॉइश्चरायझर हे खूप छान आहे आणि मस्त असं सगळ्या चेहऱ्याला छान असं लावून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होतं आपली स्किन हायड्रेट राहते. आणि जो आपण मेकअप लावणार आहोत, म्हणजे इथे आपण आज मेकअप करणार आहोत सी क्रीम यूज करून. तुम्ही बीबी क्रीम किंवा सी क्रीम यूज करून डेली कसा मेकअप करू शकता हा व्हिडिओ त्यावर मी बनवत आहे. तर त्यासाठी आपली स्किन हायड्रेट असणं खूप महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे मस्त हायड्रेटिंग करून घ्यायचं आहे स्किनला. बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनिट थांबायचं आहे. त्यानंतर आपण सनस्क्रीन अप्लाय करूया. 2 ते 3 मिनिट झालेलं आहे. आता आपण घेऊया लॅक्मीचं लोटसचं सनस्क्रीन लोशन आहे SPF 24. तर एवढ्या क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे. आपण बाहेर जाणार असेल किंवा कॉलेज ऑफिस कुठेही जाणार असेल किंवा घरामध्ये असेल तरीसुद्धा सनस्क्रीन हे डेली बेसमध्ये अप्लाय करायलाच आहोत. क्रीम बेस आहे, जेल बेसमध्ये नाही आहे, पण छान स्किनमध्ये व्यवस्थित असं मुरलं जातं आणि व्हाईट कास्ट पण याचा दिसत नाही कुठेच. खूप दिवसापासून मी हेच लावत आलेले आहे, त्यामुळे मी अजूनपर्यंत चेंज नाही केलं आहे. सनस्क्रीन लावल्यानंतर आपल्याला पुन्हा 2 ते 3 सेकंड परत थांबायचं आहे आणि त्यानंतर आपण सी क्रीम लावणार आहोत. तर स्टे ट्यून. लॅक्मेची 9 to 5 सी क्रीम लावून घेऊया. याच्यामध्ये शेड येतात, 2 ते 3 शेड असतात. मी 01 बिग एज हा शेड घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या स्किन टोननुसार घेऊ शकता, सिलेक्ट करू शकता. तर इथे एवढ्याशा अमाऊंटमध्ये क्रीम घेतलेली आहे. डोळ्याच्या खाली वरती असं सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचे आहे आणि बोटाच्या साह्याने व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे. फोरहेडच्या इथे, आयब्रोज आणि आपल्या पापण्यांच्या वरती. तर अशा प्रकारे व्यवस्थित आपली सी क्रीम लावून झालेली आहे. तुम्ही बघू शकता. असं डॅब डॅब करून लावायचं आहे किंवा तुमच्याकडे स्पंज असेल तर स्पंजच्या मदतीने लावली तरीसुद्धा चालेल. म्हणजे काय होतं, ज्यानंतर आपण पावडर अप्लाय करणार आहोत किंवा मग कॉम्पॅक्ट पावडर जे काय आपण लावू तर ते लॉंग लास्टिंग राहण्यास मदत होते. सी क्रीम लावून झाल्यानंतर आपली स्किन ऑइली होऊ नये किंवा आपला मेकअप जो आहे तो काळा पडू नये यासाठी आपण लावणार आहोत पावडर. तर माझ्याकडे आहे व्हाईट टोनची पावडर, ती मी लावत आहे. कॉम्पॅक्ट माझं संपलेलं आहे. तुमच्याकडे जर कॉम्पॅक्ट पावडर असेल तर तुम्ही ते यूज करू शकता. तर स्पंजच्या मदतीने मी थोडंसं लावून घेते. असं डॅब डॅब करून लावायचं आहे सगळीकडे.
आपलं पावडरसुद्धा व्यवस्थित असं सेट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. नंतर आपण ओठावर लावणार आहोत लिप बाम, कारण आपल्याला लावायचे आहे नेक्स्ट लिपस्टिक. मस्त ओठ आपले मॉइश्चर झालेले आहे. त्यानंतर माझ्याकडे आहे लोकल ब्रँडचीच ही लिपस्टिक आहे, तर ही लिपस्टिक मी ते अप्लाय करते. तर लिपस्टिकसुद्धा इथे अप्लाय करून झालेले आहे. त्यानंतर आपल्याला थोडेसे आपले आयब्रोज जे आहे ते व्यवस्थित त्याला शेप देऊन घ्यायचा आहे. थोडेसे डार्क करूया. मोबाईलच्या कॅमेऱ्यात बघून करते, त्यामुळे एवढं दिसत नव्हतं. तर बघा, व्यवस्थित आपले आयब्रो फिल झालेले आहे आणि आयब्रोज फिल केल्याच्या नंतर छान असं लुक आपला येतो. आता आपण लिपस्टिक पण लावलेली आहे. आता आपल्याला बिंदी लावायची आहे आणि काजळ लावायचं आहे. तर बघा, अगदी 10 मिनटात झटपट हा लुक तयार होतो आणि 2 ते 3 तास सहजच हा मेकअप आपला जाणार नाही आहे. अगदी व्यवस्थित आपल्या चेहऱ्यावर टिकून राहतो. तर आता आपण लावून घेऊया काजळ. तर इथे मी लॅक्मेचंच काजळ घेतलेलं आहे. तर हे अप्लाय करूया. वरच्या लाईनला सुद्धा मी काजळ लावणार आहे. अशा प्रकारे. तर काजळ लावल्यानंतर बघा, आपले डोळे किती छान दिसतात. आपला पूर्ण लुकसुद्धा किती छान दिसतो, बघू शकता तुम्ही. त्यानंतर आता मी एक बिंदी लावून घेणार आहे अशा प्रकारे. तर बघा, आणि याच्यामध्ये अजून आपल्याला ॲडव्हान्स काय करायचं असेल, जसं की ब्लश वगैरे लावायचं असेल तर आपण लावू शकतो आणि आपला मेकअप तेवढाच उठावदार आणि छान दिसू शकतो. तर आपण इथे प्रायमरसुद्धा यूज केलेलं नाही, फक्त CC क्रीम लावून. आणि आपण तुमच्याकडे जर लूज पावडर असेल किंवा मग कॉम्पॅक्ट पावडर असेल तर ते यूज करून तुम्ही तुमचा मेकअप छान अशा प्रकारे करू शकता. तर लिपस्टिकचं सुद्धा तुम्ही करू शकता, जसं की ब्लश म्हणून तर मी इथे लिपस्टिकचाच यूज करते. आणि मॅरिड असेल तर इथे सिंदूर पण इथे हात जाईल. त्यानंतर आपण काय करूया, इथे ब्लशचं यूज करूया. सिंपल. आणि थोडंसं इथे नाकावरती थोडंसं हायलाईट पॉईंटला. बस, मस्तपैकी आपला ग्लो पिंकिश थोडंसं आलेला आहे, नॅचरल पण वाटतं. त्यानंतर थोडंसं पापण्यांच्या इथे ते बघू शकता तुम्ही. मस्त असं आपला छान मेकअप झालेला आहे. आणि आता आपण वेअर करूया इयरिंग्स आणि वॉच. तुमच्या आवडीचे इयरिंग्स तुम्ही यूज करू शकता. मी ते इयरिंग्स घालून घेते. इयरिंगसुद्धा घालून झालेलं आहे. आता आपण एक सिंपल हेअरस्टाईल करूया. टेंटेडँट, मी घातलेलं आहे वॉच. बस एवढंसं आपल्याला छान इझी आहे आणि मस्त पण वाटतं, छान पण वाटतं. जास्त मेकअप नको असेल त्यांना. आणि 4 to 6 आवर्स हा मेकअप आपला असाच राहणार आहे, अजिबात निघणार नाही आहे. तुम्ही ट्राय करून बघू शकता. आणि आता छान हेअरस्टाईल करून घेते सिंपल. बघू शकता मी इथे हेअरस्टाईल पण असे सिंपल असे हेअर ठेवलेले आहे. मी काही क्लिप वगैरे ॲड लावलेली नाही आहे, बघू शकता तुम्ही. आणि आपला मेकअपही बघू शकता, अगदी जवळून बघू शकता. तर असं मेकअप लुक नक्कीच ट्राय करून बघा आणि कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. दर आठवड्याला मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन आणि कुठल्या टॉपिकवर बनवू तेही तुम्ही सांगू शकता. तर व्हिडिओ वॉच केल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि असंच प्रेम आमच्यावर राहू द्या. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय.